हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा सुद्धा व्हिडिओ आहे आपला रिसॉर्टचा व्हिडिओ आहे। हा आहे पार्ट 2 आणि असे आपण मी रिसॉर्ट तुम्हाला दाखवणार आहे। एकत्र ग्रुप करून ग्रुप आला तर त्याच्यासाठी रिसॉर्टचा एक भाग त्यानंतर आणखी म्हणजे थोडं करून असे पूर्ण दाखवणार आहे। मस्त आहे रिसॉर्ट, पोद्दार रिसॉर्ट आहे, अतिशय सुंदर आहे। सगळीकडे हिरवे हिरवे झाड आहे आणि आम्ही पूर्ण एक हॉल केला बुक, कारण पूर्ण फॅमिली रूम आहे, कमीत कमी 20-22 लोक असेल। आणि समोर खूप मस्त मस्त ॲडव्हेंचर आहे, ते सुद्धा मी दाखवेलच। तर चंद्रपूरपासून अगदी जवळच आहे। किती मिनिटाचा रस्ता होता? 15 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, 20 मिनिटाच्या अंतरावर आहे चंद्रपूरपासून। मोहुर्ली गेटच्या म्हणजे ताडोबा जो रोड आहे, ताडोबा रोड नाही, ताडोबाचं जवळच मोहुर्ली गेटच्या चिपकून लागून आमचा इथे एक दिवस स्टे आहे। आता स्विमिंग पूल आहे आणि भरपूर ॲडव्हेंचर आहे, जेव्हा करू तेव्हा दाखवलं। आता सध्या आम्ही आलो। हो, गाडी समोरच होती वाटते आपली, इथंच लागली। मी का म्हणतं बाहेर गे कुठे लागेल? हा बघा रिसॉर्ट अतिशय सुंदर आणि साईडचा व्ह्यू आहे, खूप सुंदर आहे। आणि इथे आमचं ओरिजिनल जे वॉइस आहेत सगळी जण जमली आहेत ट्रूपमध्ये आणि ते मस्तपैकी गप्पा गोष्टी सुरू आहेत, प्रत्येकांचा आवाज आहे आणि लहान मुलं मस्त आपल्या मजा करत आहेत। इथे लहान मुलांबरोबर त्यांचे मम्मी पप्पा आणि त्याचबरोबर त्यांचे मम्मी पप्पाचे मम्मी पप्पा असे होते, म्हणजे आजी बरोबर नातू असे, म्हणजे सगळ्याच एजची इथे ग्रुपमध्ये सगळीच जण होती। इथे वहिनी आहे आणि वहिनीची आई होती, तर वहिनीच्या आईने टी शर्ट्स आणि पॅन्ट लावले, तेव्हा ते वहिनी स्पेशल गाणं म्हणत आहे की ये रेशमी जुल्फे असे म्हणून, आणि त्यांची मजा घेत आहे आई आणि मावशीची। हे बघा, ह्या जे समोर आहे दोन्ही टी शर्ट लावून, पांढरी आणि पिवळी, तर यांची मजा घेत आहे, कारण ही आहेत आई आणि मावशी बहिणीच्या, तर त्याच्यामुळे अशी मस्त मजा सुरू आहे इथे प्रत्येक एजची लोक। रवी भाऊ आपल्या तयारी नाही होणार वाटते आत्तापासूनच का सकाळपासूनच? रवी भाऊचं सकाळपासूनच होतेच ते म्हणता, आत्तापासूनच नाही फोटो काढता, व्हिडिओ घेता आपल्याकडे जे हे जे आहे मनी प्लांट नाही आपल्याला, पण हे असे गुच्छे वाले बडे वाटते, त्याने तसंच बडिंग केलं। आपल्याकडे सिंगल वाला आपण आलतो का एकदा? हो, चौधरी आपण आलतो ना, जेव्हा गेलतो ना तेव्हा तेच आहे, तिकडे आपण जेवण तिकडे राहिलो होतो, पाहून आलो। आणि हे जागा त्याची तेच होय, पण आता यायना आता आपलीच गाडी एक अंदर घेऊन घ्या, थोडी समोर अजून नाही राहू दे, समोर उद्यावरी आहे ना मागच्या, अरे राहू दे ना तर आम्ही इथे आलो आणि इथे आल्यावर आठवलं की आपण आणखी इथे आलो होतो। हे जस्ट आता बनलेलं आहे यावर्षीच, पण आम्ही इथे आणखी आलेलो होतो तेव्हा ही पूर्ण जागा रिसॉर्ट नव्हती, इथे फक्त हॉटेल्स होतं। तेव्हा आम्ही इथे जेवण वगैरे केलेलं होतं आणि इथे आम्ही स्टे केला होता, पण समोर जिथे ताडोबा, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी सफारी करायला जायचं होतं। आणि आता यावेळेस आम्ही सफारी काही करणार नाही, यावेळेस आम्ही फक्त स्टे करायला आलो आहोत इथे, आणि मस्त आहे। आणि आम्ही दोघंच इथे मजा करत होतो एकमेकांची, तर असं सुरू होतं आणि खूप सुंदर वातावरण आहे। आणि आता ही तर दुपार होती, म्हणजे जस्ट आता गाडी वगैरे आमची खाली झालेली होती आणि गाडीमध्ये जेवढे आले तेवढे आम्ही आलेलो, बाकी सगळे आपापल्या परणी आलेले होते। आणि काही आतमध्ये रूममध्ये होते मजा मस्ती करत, काही जी मुलं होती ती खेळायला बघा समोर आलेली होती आणि इथे जम्पिंगचं असं काहीतरी होतं, तिथे जम्प करत होती छोटी छोटी मुलं, आणि समोर होतं स्विमिंग पूल। आणि वातावरण बघा किती सुंदर आहे आणि पूर्ण ग्रीनरी जिकडे तिकडे आहे। हा रोड तर मला एवढा आवडला की खूपच सुंदर, असं वाटतं जणू काही दोन्ही साईडनी जी झाडं आहे ती आपलं जणू काही स्वागतच करत आहे। आणि ही वगैरे झाडं बघा, पामची झाड इतकी सुंदर वाटत आहे, म्हणजे खूप मस्त। आणि बिलकुल अगदी म्हणजे ह्या रिसॉर्टमध्ये प्रत्येकाच्याच रूमसमोर ती झाडं आहे आणि खूप सुंदर। आणि आमची जी रूम होती ती सर्वात मोठी होती, कारण आम्ही पूर्ण फॅमिली आलेलो होतो, खूप मोठी रूम होती आमची। आणि ही बघा रूमच्या बाहेरसुद्धा इतकी सुंदर झाडं होती, निसर्गरम्य वातावरण तुम्ही म्हणू शकता। आणि आता मुलं सगळे स्विमिंगच्याच याच्यामध्ये आहे, कारण सगळ्यांना स्विमिंग करायला जायचं होतं। तर आता आम्ही थोडंसं म्हटलं आल्यासारखं, आता हा पूर्ण तुम्हाला मी गार्डन दाखवून देते आधी।
तर अतिशय सुंदर गार्डन आहे हा. आणि आता चला आपण गोल गोल आता म्हणजे जी आमची रूम होती मी सांगितल्याप्रमाणे सर्वात मोठी होती, 22-30 लोकांची सोय तिथे होत होती. आणि त्याचबरोबर आणखी आम्हाला एक रूम मिळालेली होती, म्हणजे लोक जास्त झाले की चला तिथे जाऊया म्हणून. ती सुद्धा रूम मी तुम्हाला समोर दाखवणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघा. आणि हा व्हिडिओ म्हणजे हे जे आहे चंद्रपूरपासून अगदी 10-20 किलोमीटर अंतरावर आहे. आणि याला लागूनच अगदी ताडोबा मोरली जिथं आपल्याला सफारी करता येईल तो मोरलीचा गेटसुद्धा आहे. तर आज हे बघा, आता इथे हा तर आणखी अतिशय सुंदर होता, पूर्ण काचाचाच होता आणि छान वाटत होता तो. आणि इथले खरंच जे कॉटेज होते ते खूप सुंदर बांधून होते, रिसॉर्ट्स जे म्हणू शकतो. आणि इकडे नाही का ताराच्या पलीकडे आहे आंब्याची अमराई आहे. आणि तिथे एवढ्या छोट्या छोट्या झाडांना असे मस्तपैकी आंबे असे लागलेले आहेत. पण यांनी पूर्ण कंपाऊंड करून ठेवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्यासारखी माणसंसुद्धा नाही गेली पाहिजे आणि जनावरंसुद्धा नाही गेली पाहिजे म्हणून. आणि खूप आंबे लागले त्याला, खूप म्हणजे लहान लहान झाडांनासुद्धा आंबे लागलेले आहेत. आम्ही खूप बघितलं इकडून तिकडून जायला, पण नाही जमलं, कारण पूर्ण त्यांचं आत अलीकडे वॉल कंपाऊंड होतं आणि तिकडे ताराचं वॉल कंपाऊंड होतं. तर हे बघा, हे डबल मजली आहे आणि छान वाटत होतं हे सुद्धा. पण आम्ही जिथे राहतो तेच आम्हाला आमचं कॉटेज खूप आवडलेलं, कारण सिम्पल सुंदर छान होतं. आणि हे बघा, या साईडनी जे कॉटेज होते, जे आपले रिसॉर्ट्स होते, रिसॉर्ट्सचे जे रूम्स होत्या त्या अतिशय सुंदर होत्या. आणि प्रत्येक रूमला त्यांची वेगवेगळी अशी नावंसुद्धा दिलेली होती. तर ही या साईडचे जे कॉटेज आहे, म्हणजे आमच्या हॉलच्या समोरच्या साईडने हे बघा, इथे मस्तपैकी लॉन आहे. आमचा जो रूम होती त्याच्या पलीकडे म्हणजे अगदी मागची जी रूम ती अतिशय सुंदर होती. इथे मस्त लॉन आणि खूप सुंदर म्हणजे हे मला इतकं हिरवंगार म्हणजे लॉनसारखं होतं, खूप आवडलं मला ते. आणि खूप गार होतं ते, मस्त वाटत होतं. आणि इथे जी लोकं आहेत ती सुद्धा, इथे आणखी एक गेट हा बाहेरचा गेट आहे. जर बाहेर जायचं असेल तर तिकडे काहीही नाही आहे, नुसता कचरा फेकलेला होता. तर त्याच्यामुळे आतमध्येच अतिशय सुंदर. आणि जिथे ते काम करणारी जी लोकं आहेत ती पाणी वगैरे मस्तपैकी झाडांना देऊन त्यांची कटाई वगैरे करत होती. तर अशा प्रकारे होतं. आणि ही बघा, ही आणखी आम्हाला एक रूम दिलेली होती. ही रूम पाहून आम्हाला गोव्याची आठवण आली, कारण गोव्यालासुद्धा अशाच रूमच्या बाहेर मस्तपैकी छान चेअर्स वगैरे लावलेल्या होत्या. आणि ही रूमसुद्धा छान होती, पण सिंगल म्हणजे एका फॅमिलीसाठी परिपूर्ण होती ही रूम. तर या रूममध्ये सुद्धा बेड होता, टी व्ही होता आणि अलमारी होती, जी की आमच्या रूममध्ये नव्हती. आम्ही आता जे 23 लोकांची आमची जी रूम होती, 20-22 लोकांची, त्याच्यामध्ये आम्हाला टी व्हीही नव्हती आणि अलमारीसुद्धा नव्हती. तर वॉर्डरोब जे आपण म्हणतो ते सुद्धा नव्हतं. फक्त आम्हाला बेड्स होते मस्त, पण आम्हाला तेच पाहिजे होतं मस्तपैकी गप्पा मारायला. आणि 2 AC होते आमच्याकडे. इथे एक AC लागलेली होती. ही सुद्धा रूम आमचीच होती, आम्ही इथे येऊन राहू शकत होतं. रविभाऊची इच्छा झालेली की इथे तुम्ही राहता का, पण आमचं असं झालं की नाही, आपण सर्वांमध्ये आलो, त्याच्यामुळे आता सर्वांमध्येच छान वाटतं. घरी तर आपण अऱ्याने तसंच मस्तपैकी आपण आपल्या घरीच आरामच करायचा असेल तर करतो, पण आम्ही म्हटलं नको, आम्ही नाही राहणार. तर इथे सुद्धा छान होती ही रूम, म्हणजे मस्तच होती. पण आपण वेळच घालवायला जेव्हा सगळ्यांबरोबर आलं तर मग कशाला एकट्यामध्ये राहायचं, म्हणून आम्ही काही रूममध्ये राहिलेलो नाही. तर मग पाहून इथे बघा, इथे वॉशरूम वगैरे मस्त म्हणजे होतं सगळं सेपरेट, टी व्हीसुद्धा होती मी सांगितल्याप्रमाणे. आणि मेन म्हणजे याच्या बाहेरचं लोकेशन अतिशय सुंदर होतं, म्हणजे बाहेर आपल्या समोरच लॉन होती, लॉनच्या समोरच खूप मस्त फुलांची झाडं आणि मस्तपैकी चेअर्स लावलेल्या होत्या. जर आम्ही इथे रूम घेतली असती तर आम्ही इथे सुद्धा मस्त चेअर लावून खूप मस्त फोटो वगैरे काढलेले असते. पण आता आम्ही काही इथे राहिलो नाही. फक्त रात्री जे आहे झोपायसाठी म्हणून रविभाऊ कशाला रूमचे पैसे फुकट जावे म्हणून तो फक्त एकटाच राहायला आलेला तिथे. आणि बाकी मग आम्ही सगळेजण रूममध्येच राहिलो आणि रूममध्येच मजा येत होती. मस्तपैकी रात्र मस्त घालवली, जे मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखवेलच. आणि इथे आमच्या गप्पा गोष्टी सुरूच आहेत. ही आहे वहिनी आणि भाऊ, ते जे गोष्टी सांगतच जात आहे, म्हणजे आमचं सुरूच आहे की ते झाडं मस्त आहे, हे आहे ते. आणि तीसुद्धा आपली आधी ज्या रिसॉर्टमध्ये गेलेली होती तिथली गंमत सांगत होती की तिथे आम्ही काही झाडं तोडले तर त्यांनी रागवलं वगैरे असं काही होतं. आणि इथे सुद्धा विचार होतं की मस्त झाडं आहेत, आपण जे कटाई करत आहे लोक त्यांना मागूया, ते देतीलच. पण आम्ही म्हटलं, पण आम्ही काही मागितले नाही, आम्ही काही गेलो नाही. इथे बघा, मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रूमला नावं होती. तर याला आनंद विहार काहीतरी असं नाव होतं या रूमला. आणि याच्या समोरची आणखी झाडे मजेदार होती, ती म्हणजे एक ब्राऊन कलर, एक ग्रीन कलर अशा प्रकारची. आणि फुलंसुद्धा मस्त होती, छोटी छोटी. आणि बिलकुल एका लेवलपर्यंत ती होती, ती जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही, त्याच्यामुळे ती पाहायला आणखी सुंदर वाटत होती. पण एक भीती होती, कारण हे जे पूर्ण रिसॉर्ट आहे आणि इथलं जे हॉटेल्स आहे आणि हे जे आहे हे अगदी ताडोबा जंगलाला लागूनच असल्यामुळे इथे सापांची वगैरे भीती असूच शकते, नक्कीच असेलच. तर
असेलच, नक्कीच असेल. आणि इथे बघा, इथे होतं जे ओपनच होतं, इथे काहीच नव्हतं. इथे मला वाटतं यांची जी कपडे वगैरे धुवायचं वगैरे असं काहीतरी होतं तिथे, आणि बाकी काहीच नव्हतं. इथून झालं की शेवट झाला, म्हणजे मोजकीच तिथे रूम्स होत्या, मोजक्याच त्या रिसॉर्टमध्ये. आणि ही एका साईडची वॉल होती, ती आम्ही गेलो होती मागच्या साईडची वॉल, ही साईडची वॉल होती. आम्ही जिथे राहतो त्याच्या समोरची वॉल होती, म्हणजे चारही साईडच्या. आणि जिथे आंब्याची झाडं होती ती त्या साईडची वॉल होती. अशा चारही वॉल मी तुम्हाला दाखवले आहे. तितक्यात मला वाटतं 10-15 रूम्स असेल. आणि त्यातल्या त्यात आम्ही जी राहतो तो सर्वात मोठा रूमचा हॉल होता, म्हणजे हॉल म्हणा किंवा बॉस म्हणा, सगळ्या रूमचा तसा होता तो. आणि चला आता आपण जाऊया आपल्या रूम्सकडे. म्हणजे हा जो रस्ता आहे तो असं वाटतो जणू काय आपलं स्वागत करत आहे. दोन्ही साईडनी मस्तपैकी असे सुंदर असे ब्राऊन कलरची तिथे झाडं लागलेली होती, सोबत हिरवीगार झाडे होती. आणि मला इथली एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे प्रत्येक रूमला वेगवेगळी नावं दिलेली होती. जेव्हा आपण काही विसरू किंवा काही करू, विसरण्यालायक तर ते नव्हतंच, कारण खूप सारी काही तिथे रूम्स नव्हत्या, पण मोजक्याच होत्या, पण मात्र प्रत्येकाला मस्तपैकी सुंदर सुंदर नावं लिहिलेली होती. आणि हा बघा, हा आता बोलता बोलता आपला रूम आला. आपण पूर्ण रिसॉर्टची जी आहे आणि त्या रूम्सची आहे पूर्ण मी तुम्हाला दाखवलेलं आहे गोल गोल फिरून. सगळीकडे अशी ब्राऊन कलरची ही कसली झाडं आहे मला माहिती नाही, शोची झाडं अतिशय सुंदर आहे. आणि हे बघा, हा आहे रॉयल पोद्दार रिसॉर्ट आहे, जो 2021मध्ये तुम्हाला दिसत असेल. अगदी 4 वर्ष झालेले, आता 25 लागलं आहे, म्हणजे 4 वर्ष झाले. तिथे आम्ही काही फोटोज काढले. आणि आम्ही इथेसुद्धा आलेलो होतो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. सॉरी, 21 नाही 24 आहे, म्हणजे 1च वर्ष झालेलं आहे बनलेलं. कारण मी सांगितल्याप्रमाणे मागच्याच वर्षी आम्ही इथे आलेलो होतो, तेव्हा हे रिसॉर्ट नव्हतं. आणि यावर्षी आहे, म्हणजे हे आता जस्ट झालेलं आहे. आणि इथली आमची पहिली ट्रिप या वर्षीची अतिशय सुंदर. आणखी कधीही मी जेव्हा जाईल तर इथे मात्र तुम्ही उन्हाळ्याचे काही दिवस येऊन नक्की घालवू शकता. खूप छान वाटतं, पण जाताना कसं 1-2 सोबत असेल तर मस्त वाटतं. इथे लाकडी चमचे होते जे मला खूप आकर्षित करत होते आणि मस्त होती. म्हणजे जी स्पून होती ती लाकडांची तर होती, त्याचबरोबर ती म्हणजे काट्याचीसुद्धा होती चमचे आणि साधीसुद्धा होती पोहे खायचे, जे की खूप सुंदर वाटत होतं. आणि सोबत इथेसुद्धा रील्स काढण्याला एक हे उत्तम ठिकाण होतं. म्हणजे साईडनी चेअर होत्या, इथे काही खायचं असेल तुम्ही ऑर्डर करू शकता, असंसुद्धा होतं. आणि मी इथेसुद्धा रील्स बनवल्या, ज्या की आपल्या खूप चाललेल्या आहेत ज्या रील्स, आणि ज्या इन्स्टावर तुम्हाला मिळून जाईल, यूट्यूबवरसुद्धा मिळून जाईल. खूप मस्त. आणि इथे काही झाडं होती फुलांची, खूप सुंदर होती. म्हणजे इथे अशा वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद लागलेली होती. नॉर्मली आपण पांढरी किंवा गुलाबी बघतो, पण इथे वेगवेगळ्या प्रकारची 5-6 जास्वंद होती. मी कॅमेरा फिरवता फिरवता ती जास्वंदच गायब होऊन गेली, म्हणजे खूप लवकर तो मोबाईल फिरून गेला आणि मला काही ती फुलं काही इथे कॅप्चर करता आलेली नाही. आणि इथे मी काही रील्स बनवत आहे आणि काही फोटोसुद्धा घेत आहेत. आणि प्रत्येकजण तो रिसॉर्ट फिरून पाहत आहे. काही आतमध्ये मजा करत आहेत काही लोक, आणि काही बाहेर माझ्यासारखी निसर्गप्रेमी लोक बाहेर करत आहेत. मुक्काम करणार आहोत ते फक्त या स्विमिंग पूलसाठी, आणि स्विमिंग पूलमध्ये मुलं मस्त खेळायला लागली आहे. चला आता आपण एक खेळूया. हा बघा स्विमिंग पूल किती मोठा, किती भव्य आहे. इकडे वेगळा आहे जेंट्सचा, तिकडे आहे लेडीजचा, आणि मस्त आहे मोठा. जे आंब्याची झाडं, भरपूर आंब्याची झाडं आहेत. आणि इकडे चेअर ठेवलेले आहेत असे बसायला, आणि इथे हे आहे हा स्विमिंग पूल आहे असं. आणि इथे आंब्याची झाडं आहेत अशी पूर्ण. बापरे, हे सगळं खोल आहे का? हे फक्त मुलांसाठी आहे का आपणही जाऊ शकतो? मुलांसाठी आहे का? हो, मुलांसाठी. तुमच्याकडे ठेवा माझावाला. कशा तुमच्याकडे आंबे बघा, आंबे मस्त आंबे लागलेले आहेत. इकडे आहे असे चेअर्स, इथे तुम्ही स्टार्टर जेवण करू शकता. हा एरिया भरपूर मोठा आहे. इकडे असे तुम्ही जिथपर्यंत जाल तिथपर्यंत तुम्हाला दिसतंय मस्त. इथे लॉन आहे, ते आहे इथे असं खेळणं आहे. आणि हा आहे माहुर्ली गेट, जो तुम्हाला समोर गेट दिसत असेल. इथून ताडोबाला एंट्री, ताडोबाची सुरुवात, इथे ताडोबाची पार्किंग आहे. हे बघा,
इथे आहे असं. आहा. तर आपण इथे जाऊ. बघा मुलं इथून चढत आहेत. कोणी इकडूनच चढत आहेत. स्लाईड आहे मुलांसाठी. तर अशा प्रकारे मस्त इथे लहान लहान मुलं लागली होती पोहायला आणि आम्ही जरा वाट पाहत होतो, कारण की आम्हाला मोठ्या स्विमिंग पूलमध्ये उतरायचं होतं, पण मला तशी पाण्याची खूप भीती वाटते. त्याच्यामुळे मी विचार केला इथेच मुलांच्या ह्याच्यात जावं की काय. आणि ते मला अतिशय सुंदर झाड दिसलेलं आणि त्या झाडाला एक वेगळंच फूल होतं, जे म्हणजे झाड हिरवं हिरवं होतं, त्याला कथ्थ असं फूल लागलेलं होतं आणि त्याचबरोबर त्याला हिरवी जी गोट होती त्या झाडाला. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ना